काय दातो म्हणून समागत तिष्ठंत मानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग खरु प्रथम दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग थोडा गेन कमी कर सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद पंचम पुरुषार्थ निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची पूर्ण आहुती देणार आहे वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणार आहे जगद्गुरु तुकोबर यांचा 3 चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे विठ्ठल अल्पशा बुद्धीने अल्पशा पर्याय द्यायचा तो असा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या श्री क्षेत्र वाकी या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 23वे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वा 23 वर्षाची अविरत परंपरा आपण चालवतोय खरं तर आपली जबाबदारी आता वाढली आहे कारण पुढच्या वर्षी 2 तप पूर्ण होणार आहेत आणि त्याच्या पुढच्या वर्षी आपला रौप्य महोत्सव असणार आहे कारण 2 वर्ष आपल्याला ए पोर आहे काय नाही बारकाले दटीले मोठाले नीट राहतील बाकी काय आणि म्हणून आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि आपल्याला अधिक जबाबदारीने या कार्यामध्ये आपल्याला वाहून घ्यायचं आहे त्यामध्ये माझ्याकडे आलेली ही आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने गावकऱ्यांच्या वतीने माझ्याकडे आलेली अल्पशी सेवा आहे हनुमंतराय जशी सद्बुद्धी देतील त्या त्या पद्धतीने मिळालेल्या वेळामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू विठ्ठला खरं पाहिलं तर वाकी या गावाचं नाव जर आपण घेतलं तर तालुक्यामध्ये
श्रद्धा आणि भक्तीमध्ये तालुक्यामध्ये अग्रेसर असणारं आपलं वाकी नावाचं गाव आहे. या गावाचं मोठेपण सांगायचं जर झालं तर स्वामीजीच्या पदस्पर्शाने हे गाव पावन आणि पुनीत झालेलं आहे. त्यांची कृपादृष्टी नित्य गावावर आहे आणि म्हणून आलेला आपल्या गावातला प्रत्येक वारकरी त्या वारकऱ्याबद्दल कशा पद्धतीनं आचरण करावं याची जर शिकवण कोणाकडून घ्यावी तर या वाकी गावाकडून घ्यावी. अक्षरशः आम्हाला सुद्धा कधी कधी स्वतःला लाज वाटते की आम्ही त्या पात्रतेचे नाही. वरचा आवाज कमी कर जरा, जर गेन कमी करावं दे. हा पोरग लयच भारी व बारीक आहे, पण वरचा आवाज जास्त वाढवायला पण जरा तेवढंच फाल्ट आहे, बाकी काय नाही. विठ्ठल आणि वारकऱ्यांची नित्य सेवा करणारं गाव आहे. कीर्तनकार कोण आहे याला या गावाने कधीच महत्व दिलं नाही, पण तो कीर्तनकार आहे या गोष्टीला महत्व दिलं. कीर्तन कसं केलं यालाही महत्व दिलं नाही, तर त्यांनी कीर्तन केलं या गोष्टीला महत्व दिलं. असं हे गाव आहे आणि या गावामध्ये कीर्तनकाराचा सुद्धा किती सन्मान होतो माझ्या हारावून लक्षात आला असं नाही की नाही. केवढा हार घातलाय. आता एवढा हार घातल्यावर काय काय महाराजाला बरं वाटत असेल, पण मला कसं कानूच होतंय. तुम्ही म्हणताल असं का होतंय, त्याचं कारण आहे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. ज्या गावात हार मोठा तिथं पाकिट कमी. हा माझा जिवंत अनुभव आहे. आणि नाही नाही घरी नेणार आहे मी. असू द्या असू द्या. आणि गळ्यात म्हणलं जाताना पुन्हा 2-4 बोलावं लागतं काय का. आणि हार मोठा घातला की घरी गेल्यावर नगदी भांडण होते. तुम्हाला काय माहिती आहे, आता डाग पडते ना कपड्यावर, मग आपल्याला धुवावं लागते, बाकी दुसरं काही नाही. आणि म्हणून अतिशय हे असं कट कर जा बरं, आपलेच म्हणून लावलं ते नाही म्हणूनच म्हणलं. हो, कारण आता काय अडचण नाही, इकडे लक्ष द्या. मग पुढे या ना म्हणा. काय झालंय वरच्या आवाजाने काय होतं, इथं रिपीट यायला आम्हाला त्याचा बरं थोडा वाढवा. जाऊ देवा तेच यजमाने पाकिट द्यायचे नाहीत मला दाजी, काय सांगा तुम्हाला, वाढवा जरा. जाऊ ना उगं काय डिझेलला बी पैसे लागले नाही आज. थोडा वाढवा, थोडा बॉक्स असं फिरवा. आता आवाज यायलाय का नाही का, मग पुढे या ना. किती ना हे करायले. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा 3 चरणाचा गोडासा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ सोपा भावार्थ ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतो या शब्दाने अभंगाची सुरुवात करतात. जगद्गुरु तुकोबाराय कोणाला सांगतायत तर ऐका. फक्त नरदेहाला आलेल्या जीवाला आजचा उपदेश आहे. बाकी एरवी कोणाला उपदेश नाही. माणूस म्हणून जन्माला आलोत ना, आपल्यासाठी हा उपदेश आहे. तुकोबाराय या जीवाला सांगतात, बाबा रे सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. त्या पांडुरंगाला भजा, त्या विठ्ठलाला भजा. मग काही साधकांनी प्रश्न केला, का हो तुकोबाराय तुम्ही म्हणता त्या पांडुरंगाला भजा, आम्ही नाही भजलो तर. महाराज म्हणतात नाही जर भजला तर नाही तरी गेला जन्म वाया, तुमचा जन्म वाया जाणार आहे. वाया कधी जायचं, वाया कधी जात असतं माहित आहे, ज्याच्यासाठी जी गोष्ट आणली त्याच्यासाठी नाही न वापरली ती वाया जात असते. आणि म्हणून हा नरदेह भगवत प्राप्तीसाठी आहे. ऐका, बाकीच्या जन्माला मरण्यासाठी यावं लागतं. भगवान महाराज आबा, बाकीच्या जन्माला मरण्यासाठी यावं लागतं, पण नरदेहाला जन्माला कशासाठी यायचं तर जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी यावं लागतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. विठ्ठल जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी, कारण पुनरपी जननम हे कंटिन्यू चालणार आहे. पुन्हा जन्माला पुन्हा मरण हे पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी या नरदेहाला यावं लागतं. मग नाहीतरी गेला जन्म वाया. संसारामध्ये तुम्ही कितीही भरोवरी करिता भरोवरी दुरावशी दुरी. जे संसारात भरोवरी करतात ते परमार्थापासून पांडुरंगापासून दूर जातात. आणि एक दिवस असं होतं, भवाची पुरी वाहून जाणार या भवसागरामध्ये. मग का हो तुकोबाराय
तुम्ही आम्हाला सांगता विठ्ठलाला भजा, नाही भजलो तर जन्म वाया जाणार आहे. कितीही बरोबरी केली संसारात तर आपण लांब लांब जाणार आहे, दुरावशी दुरी. एक दिवस या भवसागरातून आम्ही वाहून जाऊ. पण तुम्ही त्या पांडुरंगाला भजा म्हणताना त्याला भजण्यासाठी काय लागतं? तुकोबाराय म्हणतात बाकीच्या देवाला बरंच काही लागत असेल, पण माझ्या पांडुरंगाला काही लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण. आणि नुसतं सांगत नाही तर शपथ घेऊन सांगतात. कुणाची शपथ घेतात? तुमच्या आमच्यासारखं आहे का? काल एक जणांनी शपथ घेतली, मला म्हणला महाराज तुमची शपथ मै. पण इथं तुकोबाराय कोणाची शपथ घेतात? तुका म्हणे आन विठोबाची. जेव्हा जवळच्या माणसाची माणूस शपथ घेतो ना, तेव्हा खरं बोलत असतो. माणसं माईची शपथ घातल्यावर खोटं बोलते, बापाची शपथ घातल्यावर खोटं बोलते, पण बायकोची शपथ घातल्यावर खरंच बोलते. लक्षात येतं का? तसं तुकोबाराय कोणाची शपथ घेतात? पांडुरंगाची. पांडुरंग संताला किती आवडतो माहित आहे? संताच्या प्रमाणात सांगायचं असेल तर बहु आवडसी जीवापासून या. अरे जीवापेक्षा जास्त संतांना देव आवडतो. त्या संताची शपथ, त्या देवाची शपथ घेऊन तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भवाची पुरी भावसी. सेवेसाठी निवडलेल्या तीनही चरणाचा सरळ सोपा स्पष्ट भावार्थ तुमच्या समोर ठेवला. आता माझ्या पद्धतीने बोलायला मी मोकळा आहे. विठ्ठला सांगतो या शब्दापासून आपण अभंगाची सुरुवात झालेली आहे. मग कोण सांगतो, कुणाला सांगतो, का सांगतो, कशासाठी सांगतो, या प्रश्नाची उत्तरं मिळाली पाहिजे. सांगणारे संत आहेत, ज्याला सांगतात ते जीव आहे. आणि म्हणून जीवाला उपदेश संत करतायत. काही लोक लय करामती आहेत. ते म्हणले महाराज तुकोबाराय सांगतायत, पण तुकाराम महाराजाला कोणी विचारलं का आम्हाला सांगा? नाही ना. मग काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्या, नियम आहे. पण काही गोष्टी न विचारताही सांगाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, आणि काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या. काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या. कोणाची सोयरीक चालू असेल ना, तुम्हाला विचारलं तरच सांगावं. पण आता लोकांना बिनकामी नाक खुपसायची सवय लागली. कुणाची सोयरीक चालली असेल, विचारलं ना कसा आहे मुलगा, विचारलं तर सांगावं. चांगला आहे, बरा आहे, वाईट आहे, जे आहे ते सांगावं. पण आता लय अवघड झालंय. आता सोयरीक जोड्यापेक्षा सोयरीक मोडेच लय झाले. आणि सोयरीक मोडणाराचा मला असा राग येतो ना महाराज. तुम्ही म्हणता तुला राग काऊन येतो? मग ही मोडायला गेलते एक जण. आणि खरं असेल तर सांगावं, पण खोटं नाही. कोणाच्या जमिनीचा व्यवहार चालू असेल, विचारलं ना तुम्हाला, तर मध्यस्थी सांगावं, नाहीतर चुप बसावं. म्हणजे तिथं विचारलं तर सांगावं, पण काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. समजा गावात वऱ्हाड आलं आणि त्यानं विचारलं भेटती का, कळालं ना काय तर ते रट्ट्याला कळत, तुम्हाला बाकी काही कळू की नाही. भेटती का माहित असेल ना तरी सांगू नये. काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. काही गोष्टी न विचारता सांगाव्या. समजा तुम्ही रस्त्यानं जाताय आणि एखाद्या पूल तुटलेला आहे, तुमच्या लक्षात आलं समोरून येणारं वाहन भरधाव वेगाने येत आहे, ते पुलात जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे, तरी नाही विचारलं तरी थांबवावं. दादा जाऊ नको, अपघात होईल. इथं न विचारलं तरी सांगावं, असे नियम आहेत. मग संत का सांगतात? कारण आड रानानं पळणार जग हे त्या ठिकाणी सन्मार्गाला जाणार नाही. या गोष्टीचा अंतकरणात कळवळा उत्पन्न झाल्यामुळे संत उपदेश करतात.
देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संतांनी पाहिलं की हे जीव आहे ना, ह्या संसारामध्ये इतका रममान झालाय की आपण कशासाठी जन्माला आलो याचा विसर पडलाय. खरं सांगू, माणसाने दोन गोष्टी कधी विसरायच्या नाही. कोणत्या? एक स्वतःचं मरण आणि दुसरं म्हणजे देव. आपण आपलं मरण कधी विसरू नका आणि दुसरं म्हणजे देवाला कधी विसरू नका. लोक दोनच गोष्टी विसरलेत, एक तर देवाला विसरलेत आणि आपलं मरण विसरून गेले. मी कधीतरी मरणार आहे हा विचार आपल्या डोक्यातून निघून गेलाय. मी कधीतरी मरणार आहे हे जेव्हा आपल्या मनात येईल ना, तेव्हा आपलं वागणं चांगलं असेल ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण मरण कशावरून विसरलोय? कारण आपण आपलं जगणं सैराट झालंय आणि आपण झिंग झिंग झिंगाट पळायला लागलो ही गोष्ट लक्षात ठेवा. आपलं जगणं सैराट झालं, आपण मरणार आहोत ही आपल्या मनामध्ये भूमिका आपल्या लक्षात नाही आहे. मरण कळालं ना, वागणं नीट होतं. आणि एक बोलू, पण जेव्हा आपल्याला कळतं ना मी मरणार आहे, तेव्हा कळूनच उपयोग नाही. केव्हा कळतं आपल्याला? कळू येईल अंतकाळी. आमची तर एक अरे त्याला नका दटू, ते इने करी त्याचा लय सन्मान असतो. इथं या तुम्ही, इथं या. असं त्याला पळू नका ना. काय कमाले विने करायचं तेवढा सन्मान असतो. विठ्ठला मरण कळालं ना, बघा माझ्याकडे लक्ष द्या थोडस. आपण काय झालं, तुम्ही भरपूर कीर्तन ऐकलेले गाव आहे आणि खर तर सप्ताहामध्ये स्वामीजी एवढं तुम्ही चिंतन कोणाचं ऐक, म्हणजे तुम्ही शुद्ध सोनं ऐकलेली माणसं आहेत. त्यामुळे तुमच्या विचाराचा दर्जा वाढलेला आहे आणि मी ती अपेक्षा ठेवून तुमच्या समोर बोलतोय. नाही तर विनोद करायला काही लागत नाही. बरं, येडे वाकडे हावभाव केले तरी लोक हसतात. बरोबर आहे. थोडस चिंतन झालं पाहिजे ही भूमिका आहे. बाकी थोडस मग मवा पाळला की एंडोसल्फान आहे आपल्याकडे, लगेच फवारतो. आणि आता फवारायला काय डिजिटल स्प्रे, हा लक्षात ठेवा. त्यामुळे काही काळजी करायचं काम नाही. का माणूस मरण विसरलाय आणि त्यामुळे आपल्या जगण्यातला फरक जाणवतोय. पण जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आमच्या गावात एक म्हातारं मरायला टेकलं. आता कव्हा मरण, आम्ही 2-4 लग्न लांबिले हे मरत आहे कव्हा म्हणून. मग मी गावात गेलो, मला म्हणला महाराज इकडे या. म्हणलं काय? मला वाटायला एखादा सप्ताह करावं. म्हणलं नाही नाही, तू तसाच मर. का? अरे तो 2-4 सप्ते मोडलेस ना. जेव्हा तुझी ताकद होती, जेव्हा क्षमता होती, तेव्हा तुम्ही केलं नाही. आता उपयोग नाही. आता ते कारण आपल्या जगणं आपण मरण विसरल्यामुळे. आता मरण कळालं पण वेळ निघून गेली ना. मरण कळालं की माणसं नीट वागतात. एकदा काय झालं, नास्तिक माणूस होता, नास्तिक. पण नाथ महाराजाला मानायचा. पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला मानत होता. गेला नाथ बाबाच्या चरणावर नतमस्तक झाला. सांगितलं, बाबा मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे. एक, तुम्ही शांत कसे, आणि दुसरं माझं भविष्य पहा. नाथ बाबा म्हणले, तू भविष्य बी पाहतो मी शांत कसा आहे तेही सांगतो. हात बघितला अगोदर, म्हणले भविष्य सांगतो. आणि हात पाहिल्यावर म्हणला, नाथ बाबा म्हणले खरं सांगू का खोटं सांगू? ते म्हणला, बाबा खरं सांगायचं, खोट बोलायचं नाही, खरं सांगायचं. नाथ बाबांनी पाहिलं आणि नाथ बाबा, बरं लोकांना नाद असतो बरं भविष्य पाहायचं. माझं म्हणणं याच्यावर भरोसा ठेवू नका. अरे मत कर अपने हाथों के लकीरों पे इतना यकीन. अरे मत कर अपने हाथों के लकीरों पे इतना यकीन. नशीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. अरे नशीब तर त्याचं आहे ज्याला हात नाहीत ना. काय भरोसा करता? आपल्या शेलूचा एक महाराज मला म्हणला होता, बा चला म्हणे महाराज जालन्याच्या बाईकडे हात दाखवायला जाऊ. ती हाय बाई एक जालन्याच्या, तिथं कोणतं गाव आहे जाऊ द्या, मला माहित नाही, आठवलं सांगतो. काय 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 हा, या दाजीला माहिती आहे आमच्या रोहनवाडी नावाचं गाव आहे म्हणा. असं द्या तिथं, म्हणजे आपला निशाणा बरोबर लागला. मी परभणीकडे म्हणणार होतो, तिकडे बी असती एखादी. यायचं काय, मला जोरात धंदा चालू आहे म्हणून कुठेही दुकान उघडले. इकडे लक्ष द्या. चला, महत्वाचा मुद्दा आहे. मला म्हणे महाराज चला आपल्याला हात दाखवायचे. आपले नाव सांगू का महाराजाचं? हा सांगा, म्हणजे त्या भांडण लावून. ते नाव नाही सांगणार, महाराज लय आरमुटे. मी म्हणलं तुम्हाला त्या बाईला हात दाखवायची काय गरज आहे? ते म्हणे महाराज आता मग हे कीर्तन पहिलेवानी चलनच. अरे म्हणलं त्याला काय, त्या हात नको दाखवू, मग भांडवल बदल, लोक बोलिल्याशिवाय राहणार नाही. ती गोष्ट लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? ऐका, हात दाखवायचा नाही, कधी हात दाखवून अवलक्षण चितायचं नाही.
लक्षात घ्या. आणि मग नाथ बाबाला हात दाखवला. बाबा म्हणले मी खरं सांगू का? ते म्हणलं बाबा खरं सांग. नाथ बाबा म्हणले तुझं भविष्य असं सांगतंय, आजपासून 7व्या दिवशी तू मरणार आहे. मरण कळालं, पटकन खाली बसला. मरण कोणाला आवडतं? मर हा बोल नसा हाती. मर म्हटलेला शब्द ऐकू माणसं मरणाला किती भेटतात दीपक महाराज माहित आहे? तेरवेची पत्रिका आली ना, बाया आल्या आल्या चुलीत टाकतात, नाही तर त्याचा कोपरा तरी फाडतात, इतके मरणाला लोक. कागदानं काय केलं बरं? पण माणसं मरणाला इतकी घाबरतात. आणि हे मरणार आहे कळालं ना, पटकन खाली बसला. बाबा मी मरणार आहे. बाबा म्हटले हो मरणार. बाबा आता मरणार तर आहे, जाऊ द्या, पण तुम्ही शांत कशी त्याचंही उत्तर द्या ना. बाबा म्हणले ते उत्तर तुला आज नाही देता येणार, मग 7 दिवसांनी ये. निघाला घरी. ऐका ना, घरी नाही गेला, डायरेक्ट शेतात गेला, वावरात. आणि धुऱ्याचं भांडण चालू होतं, ईदभर धुऱ्याचं, 3 पिढ्यापासून. शेजाऱ्याला आवाज दिला, दादा इकडे या. पोरं काठ्याच घेऊन आले. काय रे? अरे कुठं भांडणं करायचे? सांगा तुमचं कुठून आहे, हवं तर माझं घ्या, पण आज भांडण मिटवा. शेजारी म्हणला असं जर म्हणला असतास कशाला भांडण झालं असतं? तुझंही मला नको आणि माझंही तुला नको. 3 पिढ्याचं भांडण एका मिनिटात मिटलं महाराज. का? मरण कळालं. 3 पिढ्याचं भांडण. नीट घरी आला तर तो घरी नाही आला, डायरेक्ट मंदिरात आला. नाही तर वर्षातून एकदाच मंदिरात जायचा, पोळ्याला. बैल पोळ्याला जायचा तो मंदिरात. आता हे थोडस असतं, ते 4G लागतं काही. अरे पाहिजे. अच्छा, मी बी थोडं अजून अपडेट व्हायचं बाकी आहे. असू द्या असू द्या. आणि मग महाराज तो दर्शनाला जायचा. त्या दिवशी दर्शनाला गेला, सरळ घरी नाही गेला. ज्याच्या ज्याच्या सोबत भांडण चालू आहे त्याच्या घरी गेला आणि त्याचे पाय धरले. दादा चुकला असेल तर माफ करा. आणि माझं एक वाक्य लक्षात घ्या, तुमचं जर इकडे लक्ष द्या, इकडे मावशी, इकडे बघा, इकडे उठाला. प्रत्येक शब्द तुमच्या शेवटच्या दृष्टांताचा सिद्धांत लागूपर्यंत तुम्ही ऐकला पाहिजे. एक जरी शब्द हुकला तर अर्थाचा अनर्थ होत असतो. एक जण कीर्तन ऐकायला आलं, महाराज सांगू राहिले तुका म्हणे सर्प विंचू नारायण. पुढचं सांगायचं की त्यानं शेजाऱ्याला बिडी मागितली, तोवर महाराज म्हणून गेले वंदावे दुरून शिवू नये. त्याच्या लक्षात नाही आलं उत्तरार्ध, पूर्वार्धच पाहिला. तुका म्हणे सर्प विंचू नारायण, घेतलं पंचीपाळन, गेला पुजायला. म्हणलं सापाने विंचू नारायण. त्याच्या बायकोचं नशीब चांगलं होतं, साप नाही भेटला पण दाजी भेटले ना. आणि मग म्हटलं हळदी कुंकू लावला. आता हळदी कुंकू लावलं ते सोडतोय होत तसा, असा दणका दिला महाराज. घरी आला. कुठे म्हणला तो महाराज खोट बोलतो म्हणला कीर्तनात. काय म्हटलं? तुका म्हणे सर्प विंचू नारायण. कशी आग व्हायली महाराज, कसं सांगितलं तुम्ही? महाराज म्हणले पुढचं ऐकताना म्हणलं बिडी मागू लागलो. अरे म्हणले पुढं असं आहे, वंदावे दुरून शिवू नये, त्याला लांबून पाया पडाव, हात लावू नये. म्हणला ती लक्षात नाही. शब्द जरी हुकला तर अर्थाचा अनर्थ होत असतो. एकाग्र चित्ताने ऐकलं पाहिजे आणि आपसात कधी बोलायचं नाही. जे माणसं कीर्तनात, बाई असो की माणूस असो, कीर्तनात बोलतील तुकोबाराय म्हणतात, बेंडूक व्हावं लागतं. कीर्तनी बडबड करेल जो कोणी, बेंडूक होऊन येईन जन्मा. तरी एक म्हातारी मला म्हणली, महाराज मी हळूहळू बोलले तर जमन का? महाराज म्हणले, बाई तू बारकी बेंडकी होशील पण बेंडकी होशीनच. त्यामुळं बोलायचं नाही. लक्षात घ्या, शांततेमध्ये आपल्याला, अगदी वेळेमध्ये आपल्याला चिंतन मांडायचं. ज्याच्या सोबत भांडण आहे त्याच्याकडे गेला, दर्शन घेतलं, माफ करा. ऐका, विरोधकाच्या शत्रूच्या घरी जा. मित्र लवकर चांगला मित्र होणार नाही, पण शत्रू लवकर चांगला मित्र होत असतो. लक्षात ठेवा माझं वाक्य. मित्र लवकर तेवढा चांगला मित्र होणार नाही जेवढा शत्रू तुमचा चांगला लवकर मित्र होऊ शकतो. कारण शत्रूच्या तुम्ही सगळ्या अंगाने विचार केलेला असतो, मित्राचा कोणत्याच अंगाने करत नाहीत. लक्षात ठेवा. शत्रू कुठपर्यंत पोहोचू शकतो, त्याची निगेटिव्ह पॉझिटिव्ह बाजू काय आहे याचा आपण अभ्यास करत असतो. आणि आपण निर्वैर झालं पाहिजे. कितीही मोठा बुक्का लावला, माळ घातली, गण लावला, हरिपाठ केला, काकडा केला, भजन केलं, जर तुमचा शत्रू जिवंत असेल किंवा शत्रू तुमचा जर असेल आणि तुम्ही जर मेलात ना, देव तुमचा स्वीकारच करणार नाही. निर्वैर भावे
वाटतं माईक बिन कामी नाही गेलं. इकडे लक्ष द्या. आणि सोपं आहे, लय सोपं आहे हो, तुम्हाला जमून ते. इकडे लक्षात घ्या. मला तरीच अंगीकार करील नारायण. इकडे लक्ष द्या. देव आपला निर्वैर व्हावे, सगळं आपलं वैर कोणाशी नसावं, तो सगळ्यासोबत. इकडे लक्ष द्या. मरण कळालंय 7 दिवसात, भांडण मिटवलं, घरी गेला, डायरेक्ट घरात नाही गेला. नाही तर पहिले दारातूनच बायकोला म्हणायचं वाढ 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 वाढ. भिकारी होता का काय काय माहित. हातपाय धुवायचे नाही, काय नाही, तसंच जेवायला बसायचं. पण आज त्यानं तसं नाही केलं. घरी गेला, हातपाय धुतले आणि बायकोला विचारलं आपली लेकरं कुठे आहेत. बायकोनं सांगितलं शाळाकडे गेलीत. तो शाळाकडे गेला पोरायला आणायला. पोरं लपले भिताडाच्या आड. का यानं कवा नीट घरी आणलेत ना, एक हातानं आणि एक लातानं मारीतच आणायचं. पण मरण कळालं ना, दोन्ही पोरायला जवळ धरलं महाराज. काय त्या पोराबद्दल प्रेम. अरे 7 दिवसाचा सोबती आहे. दोन्ही पोरं कवटाळून धरले आणि दोन्ही पोराला सोबत घेत घेत घराकडे आला आणि वाटात पोराला विचारलं तुम्हाला पैसे देऊ का. 10ची नोट काढली, दोघांच्या हातात 10-10 रुपये दिले. पोरांनी सांगितलं बाबा आम्हाला पैसे नकोय. का नकोय. अरे रोज तर तुम्ही 1-1 रुपयासाठी रडताय, भांडताय मला, आज दोघांनाही 10-10 रुपये देतोय. त्यांनी सांगितलं बाबा ज्या आपुलकीने ज्या जिव्हाळ्यानं तुम्ही आज आम्हाला बोलताय ना, त्याच्या पुढे आज आम्हाला पैशाची किंमत नाही. जिथं बाप पोरावर आणि पोरग बापावर निस्वार्थ प्रेम करतं ना, तिथं या भौतिक सुखाचा विसर पडत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या तालुक्यातली घटना आहे, मी नाव सांगणार नाही. माय आणि बाप ऊस तोडीला जाताना 1,00,000 रुपये उचल घेतली त्यांनी त्या कोयत्याची, काय असते ना उचल, टोळी मुकादमाकून. आणि माय बापाला ऊस तोडीला धाडून 1,00,000 रुपयाचा आयफोन घेणारं पोरग आपल्या तालुक्यात आहे. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती आहे. अरे त्याचा इच्छा पूर्ण होण्यासाठी, त्याचा शोक पूर्ण करण्यासाठी मायबाप 6-7 महिने ऊन वारा पावसाचा विचार न करता ऊस तोडायला जाणार आहेत आणि पोराला इकडे मजा मारायची आहे. याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं असू शकतं. निस्वार्थ प्रेम नाही, स्वार्थी प्रेम आहे. पण बाप लेक घरी आले, जेवायला बसला, बायकोला म्हणलं तू पण ताट वाढून घे, सोबत जेऊ. आणि जेवायला सोबत बसले महाराज. अहो पहिला घास खाल्ल्याबरोबर बायकोला म्हणला वाह क्या बात आहे, अरे काय स्वयंपाक छान केला रे. बायको रडायलाच लागली हो. यानं कधी बायकोचं कौतुकच केलं नाही ना. बायकोला लय नाद असतो लोक. महिला मंडळ आज मी तुमच्या बाजून आहे. स्वयंपाक केला आणि मालक म्हणले ना भाजी धड झाली नाही, ताट उचलायचं आणि स्वयंपाक घरात न्यायचं. भाजी धड नाही, 4 चपात्या दाबितो. कशा जातात. अन्नाला नाव ठेवत असतात. अहो कौतुक केलं पाहिजे. कौतुक केल्यावर काय फायदा होतो तुम्हाला माहित नाही, मला कळालं ते. मी बायकोचं कौतुक करायला लागलो. तुझ्यासारखा स्वयंपाक कोणाला येत नाही, मला असं चांगलं चांगलं करून खाऊ घालते. माझ्या तब्येतीहून कळत असत ना तुम्हाला की लय नंबर आहे. हो असं येते. कौतुक केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. चांगलं खायला मिळतं. आणि ऐका, एक विशिष्ट दर्जा असतो बरं मला, एक वेळ असते, एक लिमिटेशन असतं. एके दिवशी जर ते लिमिटेशन क्रॉस झालं ना, सन्मान संपतो. मी आमच्या इथल्या पप्प्याला म्हणू लागलो रे लय बायकोला नाव ठेवत जाऊ नको. पण ते कोणी आलं, हिच्या हाताला चव नाही, हिच्या हाताला चव नाही, हिच्या हाताला चव नाही. एके दिवशी बायको माझ्या समोर म्हणली महाराज याच्या बी थोबाडाला चव नाही. मग घ्या कशाला चव घालायची. या गोष्टी आपण समजून, एक वेळ ताणावं कुठपर्यंत हे कळालं पाहिजे, तुटू नाही. ज्या दिवशी तुटेल ना त्या दिवशी दोघायलाही त्याचं जे काही त्याचं जे काही असेल ना महाराज भूमिका दोघायलाही निभवावी लागते. ही गोष्ट लक्षात ठेवा, ती फार अवघड आहे. चला जेवण केलं, बघता बघता 7 दिवस निघून गेले. आनंदात राहिला, कोणासोबत भांडण नाही, तंटा नाही, शांत राहिला. का आता मरायचंय ना 7 दिवसात. आणि गेला नाथ बाबाकडे. बाबा झाले 7 दिवस, आज मी मरणार आहे. बाबा म्हटले वा वा वा. असं कसं बाबा वा वा, सांगा ना तुम्ही एवढे शांत कसे. नाथ बाबा किती शांत माहिती आहे बाबा. नाथ बाबाला राग येत नाही, नाथ बाबाला राग येत नाही. याचाच काही काही लोकांना राग येऊ लागला. इतके नाथ बाबा शांत. काय लोक बी करामती असतील. नाथ बाबाला राग येत नाही, याचा लोकांना राग येऊ लागला. म्हणून नाथ बाबाला राग आणण्यासाठी अनेक प्रयास झाले. सांगा ना बाबा तुम्ही शांत कसे. नाथ बाबा म्हणले माझं नंतर, आधी तुझं. बोला बाबा. मागच्या 7 दिवसात कोणासोबत भांडण केलं. ते म्हणलं ओ बाबा, अहो ज्याला 7 दिवसात मरायचंय त्यांनी कशाला भांडण करायचंय. नाथ बाबा म्हणले मग तुला तरी 7 दिवस जगायचंय.
माझा तर पुढच्या क्षणाचा भरोसा नाही, मग मी का राग राग ग्रास गिळे सत्ता हाती हाती हे मी उगाच सांगितलं. जमलं आता ते हे असं आहे बघा. असं झालं, मी एका गावात एका महाराजाला कीर्तनाला नेलं, पुढच्या वर्षी त्यानंच माझी तारीख कट केली. इकडे लक्ष द्या. चला अहो, का भांडायचं नाही माहित आहे? का राग करायचा नाही? क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. मरण कळालं कोणासोबत वाद झाला नाही, मरण कळालं की माणसं शांत राहतात. म्हणून मरणाचा आठव ठेवा. आपल्याला एक ना एक दिवस मरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, देवाचं स्मरण ठेवा. त्या जगाच्या मालकाने जन्माला घातलाय आणि जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. म्हणून नरदेहाला आलात तर बाकीच्या गोष्टी कराल तर वाया जाल, पण माझ्या पांडुरंगाला भजाल तर तुमचा जन्म सफल होईल. अभंगाचा सांगतो तुम्हासी हा जन्म वाया जायच्या अगोदर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. का हो महाराज, हा जन्म विठ्ठलाला भजण्यासाठी आहे का? आणि वाया जाताय म्हणताय. वाया कसा जाईल? आम्ही उपयोगाला आणतोय ना, काही ना काहीतरी करतोय म्हणजे उपयोगाला आणतोय. महाराज म्हटले, वस्तू ज्याच्यासाठी आणली त्याच उपयोगाला केली पाहिजे. देवे दिला देह भजना होया झाला पांडवाची देवे दिला देह होया झाला पांडवाची. जय हो. भजना होया झाला पांडवाची देवे दिला देवे दिला दे नाही नाही असू द्या. देवे होत होत असं कधी कधी, थंडी चालू आहे ना. देवे दिला देव भजन गोमटा. अरे हा नरदेह कशासाठी आहे? भजनासाठी आहे. पण आपण का वापरात आणत नाही? कारण आपण ते करत नाही.
ऐका, आपण त्याचा वापर म्हणजे वाया घालतो. ज्याच्यासाठी वस्तू आणली त्याच्या उपयोगाला आली पाहिजे, नाही तर वाया जाते. बघा तुम्ही, गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्ती परायण नथुराम महाराज केळकर बाबा एक दृष्टांत सांगायचे. बाबा म्हणतात, बाईच्या जातीला चार गोष्टी लय आवडतात. चार गोष्टी कोणत्या कोणत्या? शेण, साई, उतरंड, जावाई. शेण आवडत होतं, आता शेणाचं काही गरज राहिली नाही. आता घरामध्ये सारवायचं काम नाही. आता घरात काय आल्या? फरच्या आल्या. त्या बी साध्या आहेत का? नाही. कोणत्या आहेत? स्टाईलच्या. फरशी स्टाईलची आली, माणसं स्टाईलिश झाली. रस्ते डांबरी झाली, माणसं डांबरट झाली. बराच पूर्वी असं सारवावं लागायचं, आता नाही. शेणाचं संपलं. साय, शेण, साय. साय, दुधावरची साय किती आवडते माहितीये बाईला? दुधावाल्याला विचारा किती आवडते साय बाईला. ती दूध टाकताना कपभर दूध जास्त देईल, पण साय जाऊ देणार नाही. तिचा प्रयत्न असतो, थू एकदा तर थू, पण साय जाऊ देणार नाही. एवढी साय आवडते. उतरण, आता उतरंडी राहिल्यात ना. तुला पोरं उतरंडी माहिती आहेत का? हा म्हणलं का हो म्हणतो. काय लेकरायचं काय कराय. उतरंडी महाराज, उतरंडी किती चांगले असतात. कारण उतरंडीचा नियम आहे, छोटं गाडगं बुडाला असतं आणि मोठे मोठे गाडगे असे उतरंड लावतात. बरोबर आहे ना? नाही नाही नाही, निब्बर आणि मजबूत गाडगं बुडाला असतं. उतरंड आपल्याला शिकवते, ज्या घरात, ज्या गावात, ज्या परमार्थात मोठी आणि निब्बर गाडगे बुडाला आहेत ना, त्याची उतरंड चिरकाल टिकत असते. गोष्ट आपण लक्षात ठेवली. ही शिकवण आहे. नाही तर बोळक म्हणतं मी घरचा कारभारी, ही उतरंड अंगाव. लक्षात येतंय का? नाही, ही शिकवण आहे. जाऊ द्या. उतरंड आवडायची. आणि सगळ्यात आवडीचा विषय जावाई. जावाई किती आवडतो माहित आहे? नकाचा मोती ठेवी राखी जावयाचा राखी जावयाचा राखी जावयाचा किती जावई आवडतो? नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा पाऊ. भारी आहे. हे लिहिलेलं आहे संतांनी. वा वा, काहीच लिहायचं शिल्लक ठेवलं नाही हो. किती किती महाराज, ऐका ना. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान. किती जावई आवडतो का बाई. जावयाचं कौतुक करताना कधीच थकत नाही महाराज. बरं, कौतुक बी करावं त्याचं करावं ना, कशाचं बी कौतुक असतं का जावयाचं? आमचीतली एक बाई जावयाचं माया पुढं कौतुक करायली. माया पुढं मी रोज 12 गावचं पाणी पिणारा माणूस, आणि मला म्हणे महाराज. म्हणलं काय माझा जावई की नाही? म्हणलं सांग कसं आहे. काय माझ्या जावयाचं मोठेपण? म्हणलं काय. अहो माझा जावई इतका चांगला आहे, त्यानं बटन टाकलं की लाईट लागतो. म्हणलो कायच करा. हे सांगायचं मोठेपण आहे. कौतुक करायला नाही माग सरत. जावई आवडतो. आणि जावई जेवायला येणार होता. जावई जेवायला येणार आहे म्हटल्यावर किती अट्टहास आहे. मला सगळा स्वयंपाक झाला, सगळ्या प्रकारचा स्वयंपाक, सगळे पदार्थ तयार झाले, आणि आता जावयाला त्या ठिकाणी जेवायला पण एकलेला काही जेव घालावं. गावातले 5-25 प्रतिष्ठित माणसं बोलवले, राजकारणातले, समाजकारणातले, परमार्थातले सगळेजण बोलवले. अरे असे पाठ ठेवले. 3-3 पाठ होते. 3 पाठ. पाठाला पाठ, पाठीला पाठ, बसायला पाठ, असा सगळ्याचा थाट. आणि तो थाट पूर्ण झाला. जावई दारात आला. जावयाने पाय धुतले, पण जेवायचं तेवढ्यात जावयाला अचानक फोन आला की मोंढ्यात तेवढी गाडी खाली करायची, तुझ्याशिवाय चांगला दुसरा हमाल नाही. निघाला जावई वापस. सासून भांडेच आदळायला सुरू केलं. ह्या बाकीचे ना कचून हाणलं. याला काय करायचं, राजा मरू की राणी मरू, खाला भेटलं बस झालं. आणि जाता जाता महाराज, ते आम्हाला नाद असतो बघा, ज्या घरी जेवलं का ते कसं हो, वा 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 वा, लय जेवण झालं बघा, खूप चांगला स्वयंपाक झाला. काय बिघडतं, दुसऱ्यावर अजून चांगला होतो. माझ्या संगची एक जण म्हणलं कशा काकू तुम्ही वातडच चपात्या केल्या. ती म्हणली महाराज दुसऱ्या बारी याला आणताना तुम्हाला बी जेवायला नाही, घ्या. आपण काय
विठ्ठल म्हटलं घेऊ ऐका नाही नाही याच्यातलं माझ्या संग कोणी नसतं इकडे बघू नका हे उगं कोणाकडे बघू नका आज बनते 2-3 जण आलेत माझ्या संग मनोहर महाराज आणि खरं सांगू आज माझ्या सोबत मी गाडीत येताना ना असा प्राऊड फिलिंग होती ना आबा माझी आज माझ्या गाडीमध्ये ज्यांनी महाराष्ट्र एक काळ गाजवला नाही महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वजन आहे संप्रदायातला वाघ म्हणून ज्यांच्याकडे महाराष्ट्र बघतो असे मारुती आबा वाघ होते माझ्यासोबत माऊली महाराज खवणे माझ्यासोबत आहेत आमचे मनोहर महाराज माग लागून महाराज खूप गरज नाही महाराज संप्रदायामध्ये मनोहर महाराजांचं कुटुंब जर पाहिलं ना त्यांच्या घरात सगळी माणसं परमार्थात आहेत महाराज दोन्ही सगळे आई वडील सगळे परमार्थात आहेत त्याचं कारण सांगतो तुम्हाला जर तुम्हाला एखादं कीर्तन करायचं असेल तुम्हाला गरज नाही आता भगवान महाराज तुम्ही लय मोठे गावात बसण्यात पण कुठं जर कोणीच नसेल ना फक्त नंदू महाराजाच्या घरी जायचं बा आम्हाला कीर्तन करायचं गायक वादक सगळे घेऊन नाही सगळं टाळ मृदंग विना फक्त सिस्टीम नाही त्याच्याकडे त्याच्यासाठी तुम्हाला कुलते महाराजाकडे जा कुलते महाराजांनी एवढा घटाटोप केलाय मंडप सिस्टीम भांडे आचार्य बी सुरू केलंय मी म्हणलं आता एकच काम करा 10-15 माणसं रोजन लावा ते म्हणले काय याला आता माणसं मेल्यावर रडायलाच कोणी नाही लय नंबर 1 धंदा चालणार आहे आता प्रेम जिवाळा आपुलकी राहिली नाही ऐका वाया जन्म जाणार आहे जावाई वापस गेला ना महाराजांनी विचारलं काकू खूप चांगला स्वयंपाक झाला खूप चांगलं जेवलो पण तुम्ही नाराज का ती म्हणली महाराज एवढा स्वयंपाक केला पण अख्खा वाया गेला ते म्हणला कशाचा वाया गेला आम्ही कचून आणला हो तुम्ही खाल्ला हो पण ज्याच्यासाठी केला त्याच्या कामा नाही आला ऐका म्हणून ज्याच्यासाठी आलोय ते करा कारण लोकांचं काही खरं नाही परवा दिवशीची घटना अख्खा महाराष्ट्र रडला महाराज प्रत्येक माणूस परवा दिवशीच्या घटनेमध्ये कोण होता कसा होता कांगणे मास्तरने खूप चांगलं एक्सप्लेन केलं तो माणूस कोण होता कसा होता माहित नाही पण माणूस कामाचा होता असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला पहा मी पुढचं काय सांगतोय तो विमानाचा अपघात झाला दादा गेल्याची बातमी कळाली प्रत्येकाला आपल्या जवळचं कोणीतरी गेलं हे दुःख होतं आणि ते दुःख सारखं 3 दिवस प्रत्येकाच्या मनात होतं पण काल त्या दुःखाची तीव्रता कमी झाली बरं काल त्या दुःखाची तीव्रता कमी झाली का कमी झाली माहित आहे कारण त्यांच्याच कुटुंबानं लगेच शपथविधी घेतला बायकोनं लोक म्हणले बायकोनं शपथविधी घेतला त्याला काय वाटलं ना आपल्याला काय करायचं दादा माणूस खरंच दादा होता दादा प्रखर आणि स्पष्ट वक्ते होते परंतु पश्चात आपलं कारण ज्या दिवशी आपण संपतो ना ज्या दिवशी आपलं आयुष्य संपतं ना तरच घरातली माणसं सुद्धा आपल्याला जास्त वेळ ठेवत नाहीत लक्षात ठेवा काढा काढा म्हणती याचा झाला भुईभार याला लवकर काढा म्हणणारी माणसं आपली आहेत म्हणून या लोकांवर विश्वास ठेवू नका महाराज म्हणतात कोण देतं बांधून माहित आहे खरंच यमाची हाती बांधून या देती भूषणेही घेती काढून या आयशिया चोरांचा कैसा हा विश्वास राहती निराळी राना राहती निराळी राना पोरे राहती निराळी
सगळे बाजू महाराज अवघड आहे, त्यामुळं जगणं महत्वाचं आहे. आणि किती महाराज आपल्याला दिसतं ना तेवढं सोपं नाही. म्हणून ह्या बाकीच्या संसारातल्या लोकांना जर गुंतलो ना आपण, आपला जन्म वाया जाणार आहे. आपण वाया जाऊ का? आपला देह हा जीव संसारात गुंतण्यासाठी आला नाही आणि एकदा गुंतल्यावर पुन्हा कुथण्यासाठी आला नाही. गुंततो तर आपणच आणि कुथतो कोण? आपण. खरं सांगायचं मजात आणि रडणारी मान संसारात का रममान होऊ नका. तुम्ही कितीही पळाला तर तुम्ही सुखी राहणार नाही, कधीच नाही. कारण संसार सुखी नाही, सुखाचा नाहीच ना महाराज. संसार दुःखामुळे आहे, यात सुख नाही. प्रमाण सगळ्याला माहित आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. लग्नात एक इमानदारीची चोरी असते बघा. एक देव चोरावं लागतं लग्नात. कोणता? हा चोरलाय ना मी, एकदा चोरलाय बा माहिती ना भाऊ, एकदाच चोरलाय. पण रंगनाथ इमानदारीची चोरी काऊन म्हणलं? मग सासू माया तोंडावर म्हणली जावं हे त्या देवाऱ्यातला देव चोरा. आणि म्हणलं तूच दि ना मग चोरा म्हणून तर दिलेला काय अवघड आहे. चला इकडे जाऊ द्या. देव तो देव आहे ना, ज्यानं ज्यानं चोरलाय का उद्या सकाळी ते देव हातात घ्या आणि असा फरशी उठ्या. असा खतरनाक देव आहे ना, त्याचा पाय जमिनीवर टाकला की हात वर होतो आणि हात खाली टाकला की पाय वर होतो. का तो सांगतोय अरे हा संसार लंगडा आहे, हे दुःख रूप आहे. एक मिळेल तर एक मिळणार नाही. एक मिळेल एक कोई तन दुखिया, कोई धन दुखिया, कोई मन दुखिया. कोणाकडे संपत्ती शरीराची लय चांगली आहे, रुपड्या खिशात नाही, हा धन दुखिया. कोई तन दुखिया साखरेचं पोत घरात आहे पण खायला अजिबात जमत नाही. पोत्याकडं टुकमुकू बघतोय, चांगला नाही. चांगला गणपती असतोय, हा नुसता बघू लागला. टुकमुकू बघतोय, नुसता टुकू बघायला लागला. हा तन दुखिया. काहीकडे शरीर चांगलं आहे, पैसा भरपूर आहे, पण बाजाराच्या दिवशी पोरग बुटानच हाणतंय. मन दुखिया. सगळ्या प्रकारची लोक आहे, म्हणून याच्यात रममान होऊ नका. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हा जन्म वाया घालायचा नसेल तर तुम्ही कशात जन्म वाया घालताय? या नासक्या संसारात. अरे याच्यात करिता भरभरी करे भरभरी तू राम करिता भरभरी करे करिता भरभरी तू
हरीचा बरोबरी तो रावते तो हरीचा बरोबरी हरे हरे हरीचा बरोबरी तो रावते तो हो दुरी करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची आहे पुरी वाहावशी या भवसागरामध्ये वाहून जाऊ आपण. तरी एका साधकाने इकडे लक्ष द्या तुकोबारायला प्रश्न केला महाराज अहो मूल तत्वाशी एक ना एक दिवस एकरूप व्हावं लागतं. जिथून आलो तिथं जावं लागतं. उपजे ते नासे नासे ते पुनरपि दिसे. मग मातीतून आलोय मातीत जावंच लागणार आहे. महाराज म्हणतात मातीतून आलोय पण मातीत जायच्या अगोदर शुद्ध होऊन मातीत जा, सडून जाऊ नका. बियाणं चांगलं मातीत रोवल्यावर चांगलं उगवतं का सडलेलं माती उगवतं? नाही. ऐका मूल तत्वाशी एक होणं कशाला म्हणतात आणि व्हावं लागतं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबरायांनी तुम्हा आम्हाला दिलाय. गादी देऊ का तुला? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबरायांनी आपल्याला दिलाय. जरा लक्ष द्या. नुसत्या भगव्या वस्त्रात घरात गुंडाळून ज्ञानेश्वरी ठेवली म्हणजे तुम्ही सांप्रदायिक होऊ शकत नाही. बरं दुर्दैवाने सांगावं लागतंय आमच्या संप्रदायातल्या लोकांनी काही काही असे आहेत मला असे टकटक दिसायलेत. 6 महिने असं पान पण उघडलं ज्ञानेश्वरीचं. दम नाही कार्यक्रमाला महाराज काय सांगावं उपयोग नाही. ग्रंथ म्हणून कधी बघू नका. ज्ञानेश्वरीमध्ये तत्वज्ञान आहे महाराज. फिलॉसॉफी आहे. खूप मोठं तत्वज्ञान आहे. ज्ञानेश्वरीचं इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेशन झालं. अनेक संशोधन लागले महाराज बाहेरच्या लोकांनी केले. तर शोध आपले तसं कणू नको ना. शोध आपले आहेत. तिकडे लक्ष द्या. शोध ज्ञानोबरांचे आहेत. फक्त माहित त्यांना झालं. पाण्यामध्ये वीज आहे हे ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत लिहिलं. लोकांनी त्याचं नंतर संशोधन केलं. त्यात एक मुद्दा सांगतोय मूलतत्वाशी एकरूप होणं. न्यूटनचा सिद्धांत आहे. झाडावरून सफरचंद खाली पडलं तर तो म्हणला हे खालीच का पडलं. तिथे एका गोष्टीचा शोध लागला. कशाचा? बोला बोला. गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. सफरचंद झाडावरून जमिनीवर का पडलं तर न्यूटन म्हणतो ते गुरुत्वाकर्षणामुळे पडलं. पण माझे ज्ञानोबराय म्हणतात ते गुरुत्वाकर्षणामुळे नाही पडलं. मग ते मातीतून निघलंय मातीतच जाणार. मूलतत्वाशी एकरूप होणं. ऐका त्याचं एक फार गोड उदाहरण ठेवतो. एक साधू होते आणि साधू तपश्चर्या करायचे पण एक उंदीर त्याला सारखा बेजार करू लागला. तसे लय उंदर संप्रदायात बेजार करायला तुम्हाला काय सांगू. जाऊ ऐका ऐका असू दे असू दे. हा ते उंदीर जास्त बेजार करू लागला आणि ते काय आपल्यासारखे थोडे होते. आपल्याला उंदरांना बेजार केले की आपण काय करणार? कोण म्हणलं पिंजरा आणणार? बोके आणणार. लक्ष ठेवा. हा आता लय अवघड झाले. आमची इथं बोक्यालाच उंदरानं चावलाय. त्या दिवशी दवाखान्यात नेलता मी. बोक्या उंदीर नसला म्हणून. आता काही खरं नाही. महाराज सध्याचा काळ लय अवघड आहे. जोग महाराजाची संस्था सुटलेले कीर्तनकार आणि काल परवा बाल कीर्तनकार हे त्याला ऐकलं ना. मग बोक्याला उंदीर डसला नाही तर काय झालंय कळतंय का माझं बोल. जाऊ दे आता पुढे जाऊ आपण. एवढं कट करा नाही तर बारखाली माझ्या मागे लागते. काय सांगू तुम्हाला. ऐका हे उंदीर बेजार करू लागला. पण ते साधू महाराज होते. साधू महाराज काय अंतकरण होतं. ते म्हणलं हे बेजार काऊन करलाय. याचे विचार अजून उंदरासारखे आहेत. बेजार काऊन केलाय. माणूस आहे पण बेजार करला. याचे विचार अजून उंदरासारखे. त्याला माणसासारखं करावं लागेल. त्या साधून त्या उंदराला आशीर्वाद दिला माणूस हो. आणि ते लगेच उंदीर लेकरू झालं. पण दुर्दैव बघा काय त्याला वाटलं हे उंदीर असन पण ती होती उंदिरीन. आता ते पोरग व्हायचं तर काय झाली पोरगी झाली. साधू म्हटले ही माझी मुलगी म्हणून सांभाळतो आणि ती लग्नाला आली. आता तिचं लग्न करायचंय. जबाबदारी असं नका संन्यासी पण जबाबदारी आहे. कोणाशी लग्न करावं? ज्याला टोपलं टेकायला जागा नाही का ते म्हणते मला नोकरीवाला पाहिजे. मला बायाचं गणित कळत नाही. नोकरीवाल्याला त्याची भरतीच झाली नाही मागच्या 15 वर्षात. मग दुसरं पर्याय देता काय आता? नोकरीवाला नाही. अरे नोकऱ्या राहिल्या कुठं? शासकीय नोकरी संपली. शासकीय मध्ये फक्त आता 2-3 आहेत. पोलीस भरती आहे काय त्याच्यामध्ये मात्र पण मेहनत करावी लागते. तिथं साधारण पोरग लागत नाही मला. तिथं घामच गाळावा लागतो. आणि तुमच्या वाकीचा पठ्ठ्या आता एसआरपी मध्ये लागला बरं एक जण. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या. आणि आपल्या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे.
लक्षात ठेवा, किती मेहनत करणारं पोरग आहे मी पाहिलंय माझ्या समोर, बरोबर आहे का? कारण स्वयंपाक करून कुटुंबाला हातभार लावून स्वतःच्या मेहनतीवर त्यांनी आपल्या त्या ठिकाणी, आणि तुमचं गाव तसं खरंच भारी आहे. भगवान महाराज खूप दिवस भगवान महाराजांनी या संप्रदायाची सेवा, बाहेर खूप फिरले हो महाराज, कुठेही गेलं की वाकी म्हणलं की भगवान महाराज. महाराजांनी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून, आता दीपक महाराजांनी महाराज काय ऍक्टोपॅड जर कुठं वाजला आणि तुम्ही जर विचारलं तू कोणाचा शिष्य आहे, तर ते म्हणणार मी दीपक महाराज गोरेजाचे एवढे शिष्य तयार केले महाराज. भरपूर हा, लक्षात ठेवा. आणि खरंच आहे हे, जमलं पाहिजे हे करायचं. आणि महाराज एवढं करताना सुद्धा आपल्या अंगाला कसल्याही प्रकारचा अहंकार चिटकू दिला नाही, ह्या सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहेत. या गोष्टी चलत असतात, कुणाला कमी येत असेल कुणाला जास्त येत असेल, हा तो ज्याचा त्याचा प्रारब्धाचा विषय आहे. खरं सांगू, माझं प्रारब्ध एवढं बलवत्तर आहे ना, मला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही महाराज. हे माझं खरं सांगू, मी लय शून्य माणूस आहे, पण गुरुवर्याचा आशीर्वाद आहे. सगळ्यात मोठ्या स्टेजवर जाण्याचा बहुमान मिळवलाय संप्रदायामध्ये. लक्षात ठेवा, हे काही नसतं बघा. लक्षात ठेवा, हे प्रारब्ध आहे. पण तुम्ही कितीही उंच गेले ना, तुमचे पाय जमिनीवर ठेवा, तुम्हाला कुणी पाडणारही नाही आणि तुम्हालाही पडण्याची भीती नाही, कारण पाय जमिनीवर आहे. आणि म्हणून मूलतत्वाशी एकरूप होणं आपला विषय तो होता. हे लग्नाला आली मुलगी, कुणाला द्यावी ते म्हणला, साधी सोयरीक बघायची नाही, ते डायरेक्ट ब्रह्मदेवाकडेच गेला, तू या संगत लग्न लावतो म्हणला. ब्रह्मदेवा माझी पोरगी करतो, ते म्हणले तसं तर मी लग्न करणार नाही, पण तुला नाही कसं म्हणाव, मी तयार आहे, पण पोरीला विचार ती तयार आहे का. पोरगी म्हणली मी नाही करीत त्या संग लग्न. जाऊ दे म्हटलं, तुझ्यापेक्षा कोण मोठा आहे, ते म्हणला माझ्यापेक्षा मोठा माझा बाप आहे. ब्रह्मदेवाचा बाप कोण? विष्णू. त्यांच्याकडे गेले, माझ्या पोरीशी लग्न करता? हो, पण पोरगी करते का? मी नाही करीत म्हणते. तुमच्यापेक्षा मोठा कोण आहे? म्हणजे भगवान शंकर. गेले महादेवाकडे, महादेवा माझ्या पोरीशी नाही म्हणता येणार नाही, करतो, पण पोरीला विचार. पोरगी म्हणली मी नाही करत. तुमच्यापेक्षा मोठं कोण आहे? ते म्हणलं तर ब्रह्मा नाही, विष्णू नाही, महेश नाही, माझ्यापेक्षा मोठा म्हणते. दिसायला का डोंगर? ते डोंगरच मोठा आहे. गेलन साधू, ए डोंगरा माझ्या पोरीशी लग्न करशील? ते म्हणला हो, पण पोरीला विचार. ए ताई डोंगराशी लग्न करशील? म्हणजे त्याच्यात त्याला ना आकार ना उकार, कोण लग्न करेल त्यासोबत? नाही करणार. डोंगराला विचारलं साधून, तुझ्यापेक्षा कोण मोठा आहे? ते डोकंच खाजवायला लागलं. आता माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही, पण एक उंदीर आहे म्हणे, त्याने अख्खा डोंगर पोखरला. तेव करीत असला तर विचारा. उंदराला विचारलं माझ्या पोरीशी लग्न करशील? ते म्हणलं हो, पण तुमच्या पोरीला विचारा. ते म्हणला हिनं ब्रह्मदेव नापास केलाय, विष्णू महेश नापास केलेत, डोंगर नापास केलाय. उंदराला काय हो म्हणेल, पण विचारायला काय हरकत आहे का ग म्हणे ताई, उंदरा संग लग्न करशील? ती म्हणली हो. काय विचार आहे? ती म्हणली विचार काय नाही, मूलतत्वाशी एकरूप होणं. आधी मी उंदरीनच होते, म्हणून मी उंदराशी लग्न करायला तयार आहे. विठ्ठला एक ना एक दिवस आपल्याला त्या मूलतत्वाशी एकरूप व्हायचंय. म्हणून असं म्हणतात बघा, संस्कार जसे असतात ना, तशीच पुढची पिढी घडत असते. काही काही लोक म्हणतात ते महाराज त्याच्या नादी लागू नका, ते तसंच बोलतंय का, त्याची खानदानच तशी आहे. काही लोक तोंड उघडलं की शिवी देतात. तू खानदान म्हणजे मूलतत्वाशी एकरूप होणं. आणि काही काही वारकऱ्याची इथं गेलात ना, मी एका वारकऱ्याचं आणि एका नास्तिकाचं भांडण पाहिलं. समोरचा शिवी द्यायचा आणि हा रामकृष्ण हरी म्हणायचा. मी म्हटलं का हो, तो शिव्या देतोय, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणताय का? ते म्हणलं महाराज ज्याच्या जवळ जे आहे ते तेच म्हणील ना, त्याच्याकडे शिव्या आहे तो शिव्याच गाईल, माझ्याकडे नामचिंतन आहे, मी नामस्मरण गाईल. तुमच्याकडे जे आहे ते व्यक्त होत असतं. म्हणून करिता बरोबरी दुरावशी दूर या संसारामध्ये तुम्ही कितीही करा, संसार कोणाचाच पूर्ण झाला नाही, कधीच पूर्ण होत नाही. त्याचं नाव संसार आहे, आणि कधीतरी पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ आहे. म्हणून जो पूर्ण होत नाही त्याला पूर्ण करण्यापेक्षा जो कधीतरी पूर्ण होतो त्याच्यासाठी जा. संसार होत असतो, परमार्थ करायचा असतो. आपलं उलट आहे, आपण संसार करतो आणि परमार्थ होत असतो, असं नाही. धन लावावं लागतं आणि गवताड उगत असतं का? पेरलं गांजरी गवत वाकीत कोणी? पुण्य करावं लागतं, पाप होत असतं. कालीपत्रिका आमच्या येथे श्री हरिकृपे करून पाप करण्याचा कार्यक्रम आहे, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार यावे, आमचं पाप नाही. पाप होत असतं, पुण्य करावं लागतं. म्हणून तसं संसार होत असतो, परमार्थ करायचा असतो. संसार पूर्ण करता करता पिढ्या गेल्या, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. म्हणून करिता बरोबरी दुरावशी दुरी
भावाची पुरी वाहावसी एक ना एक दिवस याच्यातून आपण वाहून जाऊ. त्यामुळे आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. एकदा सगळेजण मांड्या घालून बसा, बैठे बैठे सावधान, सगळेजण मांड्या घालून बसा. फक्त वट्यावरले मांड्या घालू नका, तुम्ही पडतान. हा, आणि सगळेजण एकदा सांप्रदायिक जगाच्या मालकाचं भजन करा. दोन चरणाचा भावार्थ पाहिला. एक शेवटचं चरण सोडून सेवेला पूर्णविराम. संसारामध्ये किती बरोबरी केली, संसारामध्ये हातचा जरी हुकला तर आयुष्याचं गणित कधी लागत नाही. म्हणून संसारात हातचा सुद्धा हुकू द्यायला जमत नाही. परमार्थामध्ये थोडं पावर माग आपण बघा, तुम्हाला सर्व काही संधी आहे परमार्थामध्ये. कुठून सुरू करावी तर आता सुरू करा. काय झालं पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. महाराज मागचा विचार सोडून द्या. बरवे झाले आजवरी, नाही पडलो मृत्यूच्या आरी. अरे आजपर्यंत केलं नाही. खरं सांगू, परमार्थात संधी कधी बी आहे. मला असं वाटतं आबा तुमची माझी सारखी गत आहे. मी बी मला पोरग झाल्यावर कीर्तनाला लागलो, आबा सुद्धा महाराज गायनाला लग्न झाल्यावर लागलेले. लक्षात ठेवा. काही नसतं वय गी, काही नसतं याला. तुम्ही कधीही करू शकता. म्हणजे कधीही म्हणजे कव्हा बी नाही बरं. नाही तर एक जण त्या दिवशी म्हणलं महाराज मी आता माळ घातली, मला मी म्हणलं काऊन घातली, म्हणलं आता का चावत आहे का काय, म्हणलं वा रे वा करा म्हणते. काय असं नाही, म्हणजे विशिष्ट वेळ पण त्याला ठेवा ना काहीतरी, इकडे लक्ष ठेवा. म्हणून संसारामध्ये हातचा जरी हुकला तर गणित बिघडतं. संसार काटेकोरपणे करावा लागतो. त्यामुळे संसार आणि कितीही करा होणार नाही, काही ना काहीतरी उणीव राहणार आहे. कोणाचेही मन राखा, कुणी ना कुणीतरी नाराज होणार आहे. हा भवसागरातला मेन भवरा म्हणजे संसार आहे. घर जे घर म्हणतो ना आपण, ते ग्रहरूपी जो भवरा आहे. नदी काठच्याला विचारा, भवऱ्यात गेलं ना विठ्ठल महाराज, भवऱ्यात हातपाय हलवायचे नसतात बरं. भवऱ्यात ज्यांना लय पाणी तोडायचा प्रयत्न केला तो आधी बुडाला जातो. हे काही काही लय पळत येत ना, मी कीर्तन काय करीन, वाळू काय टाकीन, तू बेजारच होऊ नको. लक्षात येत आहे का? अरे करा म्हणजे किती त्याच्यानं तुम्हाला डुले उचलायला विठ्ठल. काही गोष्टी मला काही गोष्टीसाठी कराव्या लागतात, तर काय आपला मूळ पिंड नाही. पण चला इकडे लक्ष द्या. संसारात किती बी करा, यात काही बी करा. व्यवसाय बदलला म्हणजे संचित बदलत असतं का? व्यवसाय बदलला म्हणजे प्रारब्ध बदलत असतं नाही हो. व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित. संसारात काही बी करा, हे केल्यावर सुख, यात सुख नाही. आमच्या इथली एक बाई म्हणली महाराज पप्प्याचं लग्न झालं, सुनबाई घरी आली की सुख झालं ना. पोराचं लग्न, आली सुनबाई घरात, पण सुनबाई निघाली खिलार. खिलार कळाली, चालता चालता खोसाटे काढायला लागली. नाही त्यामुळे नाही, म्हणजे संसारामध्ये भवरा लागेल ना त्यावेळेस तुम्ही स्वतःला आवरा. अजून सांगतो, हा भवसागर आहे. तुम्ही एकच काम करायचं, तुम्ही नुसता निटोबा धरा, पुढे विठोबा उभाच आहे. आपण काय करायचंय, निटोबा धरायचा आहे. विठोबा उभा आहे, पहिलं तिराला दाता कमरेवर हात ठेवून उभा आहे. उभा आहे जगाचा मालक, म्हणून आपण निटोबा धरायचा आहे. संसार आहे, परमार्थ आहे, परोपकाराची भावना ठेवा. अरे एक तंबाखू खाणार मरेपर्यंत दुसरा तंबाखू खाणार तयार केल्याशिवाय मरत नाही हो. नाही मरत, इमानदारीनं नाही मरत. ते दुसऱ्याला शिकितच. ही चुचडीणार माहिती तुम्हाला, ही चुचडी देत काही जण, ते दुसऱ्याला शिकिल्याशिवाय मरतच नाही. नाही मरत आबा. मग माझी विनंती आहे, एका माळकऱ्यानं दुसरा माळकरी तयार केल्याशिवाय मेलं नाही पाहिजे. गोष्ट लक्षात. काही पण ट्रेंड यायले मार्केटमध्ये. आता ते शिंगाचे आलं होती कानटोपी, यांची तर नाही वाटतंय, अशी शिंग आले तिला वरी, मस्त त्याच्यावर रील्स बनवायला लागले. ते 60 रुपयाला होतो, एक क्लिप व्हायरल झाली, 300 झाले. महाराज 1500 येत होता, 1500 त्याची क्लिप व्हायरल झाली, 15च्या कमी तारीखच देईन. ट्रेंड आहे, ट्रेंड आहे. काही पण ट्रेंड मार्केटला येतील, पण मी पांडुरंगाला विनंती करीत असतो, हे पांडुरंगा, या महाराष्ट्रात असा ट्रेंड येऊ दे
आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माळकरी होण्याचं वेळ लागू दे. हा ट्रेंड एकदा महाराष्ट्रात आला पाहिजे, माळकरी झालं पाहिजे. अरे गरज आहे. चला असे फालतू ट्रेंड येणे आणि मग माळकरी केल्याशिवाय मरायचं नाही. परोपकाराची भावना असली पाहिजे. ऐका, ज्ञानोबरांनी दिलेला विचाराचा वारसा आहे. मुरली महाराज आपल्याला दिलेला वारसा आहे. हा वारसा डोक्यावर घ्यायचा का त्याला पोखरायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. एक फार गोड उदाहरण ठेवतो, थांबतो, वेळ मला खुणावते. मला वाटतं माझा वेळ संपलाय. थोडं 5 मिनिटं पुढे गेलं जमल का? हा हे जमत नाही, ओव्हर टाइम लागते. घ्या, तसं नसतं जमत मोघम मध्ये. हा हे तसं नाही. वेळेमध्ये थांबू. मी मी हा? नाही संपलं तर अजून मग मला बोलायचं ना तोवर. मग आता कसं असतं माहितीये का, लांबून ब्रेक दाबली तर स्टेशनला गाडी थांबती, नाही तर शेलूला थांबायची गेली पाठवा द्याला. कशी जमत? अरे पाठवा द्याला वाटतं स्टेशन आपलं खाली वेगळी पिंपळगाव. हा आज मानवतला ती सचखंड थोडी आहे पॅसेंजर. ऐका, त्यामुळे ती जरा थांबीत थांबीत न्यावं लागेल ना. असं गचकन ब्रेक दाबल्या पडतील ना लोक, असं नाही. ती का मालिका थोडीच सस्पेन्स आणून, मालिका लय भारी असतात. इकून ट्रक येतो, इकून मोटरसायकल धडक होणार, पुढील भागात बाई जेवतच नाही माया. नको, चला इकडे. चला ऐका, एक 5 मिनिटं आणि जास्त लांबवणार नाही, कारण कीर्तन लांबलं ना जागरात घुसत. जागर लांबला काकड्यात घुसतो, काकडा लांबला पारायणात, आणि पारायण पोह्यात. घुसाघुसी नको, म्हणून आपल्याला वेळेत थांबायचंय. इकडे लक्ष द्या. उपकार ऐका, फार गोड दृष्टांत. एक दृष्टांत ठेवतो. आपल्या आजच्या कीर्तनाचा सार समजा, फार गोड आहे. एक शेळी होती, शेळी. चिवडे महाराज. शेळी चरता चरता जंगलात गेली, भटकली, डायरेक्ट वाघाच्या घरात शिरली. वाघाच्या म्हणालो, बिबट्याच्या नाही, कारण बिबटे आपल्या घरात शिरायला लागले. आणि आता बिबटेच गायब झाले हो. निवडणूक लागली तशी बिबटेच नाहीत. प्रचाराला गेले काय बिबटे प्रचाराला अवघड आहे. चला इकडे लक्ष द्या. चालू करायचे म्हणे, कीर्तन झाले. बिबटे नाही, वाघ म्हणतो मी. वाघाच्या घरात गेली शेळी, आणि वाघाची पिल्लं होती. वाघाची पण निपचित पडली होती, मरायला टेकली होती. शेळीनं वाघाच्या पिल्लाला दूध पाजलं. ऐका ना विठ्ठल महाराज, दूध जरी वाघ शेळीचं पिल्लं असेल ना, पण पिल्ल वाघाची होती. दूध पिल्याबरोबर गुरगुरायला लागली. शेळी निघून गेली. शेळी दुसऱ्या दिवशी आली, तिचं मातृत्व पुन्हा जाग झालं, आणि तिनं पिल्लाला दुसऱ्या दिवशी दूध पाजलं. आणि जाता जाता पिल्लांना म्हणली, पिल्लांनो काळजी करू नका, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि मी पुन्हा येईन म्हणल्यावर तिसऱ्या दिवशी शेळी आलीच. वाघाच्या पिल्लाला दूध पाजलं, आणि शेळी परत जाणार तेवढ्यात वाघ पुढे आला. वाघ म्हणला, आयती शिकार घरात आली, पिलाला खाणार, शेळीला खाणार. पिल्ल पुढे आली. तिला खाऊ नका बाबा. का? तिचे आपल्यावर उपकार आहेत. शेळीचे आपल्यावर उपकार आहेत. मग तिच्यामुळे आम्ही वाचलोय. वाघ म्हणला शेळीला, वाघावर उपकार केलेस, अरे तुला मीच काय, या जंगलात कोणीच खाणार नाही. आता शेळी नुसती शेळी राहिली नाही. शेळी काय झाली? शेळी काय झाली? वाघीन कशी होईल? वाघीन नाही, शेळी काय झाली? अरे शेळी नुसती शेळी राहिली नाही, शेळी बिनधास्त झाली. वाघीन नाही, वाघ नाही, बिनधास्त झाली. असं म्हणतात, लायकी नसणाऱ्या माणसाला जवळ धरलं की ते लायकी दाखवायला लागतात. आणि महाराज तिसऱ्याच दिवशी शेळी वाघाला भांडायला आली. का रे म्हणे वाघ दादा, तू म्हणला तुला कोणी खाणार नाही, तुला कोणी खाणार नाही. म्हणे हो, मग मी काय खाऊ? वाघ म्हणला, एरी काय खात होती? ती म्हणली, हे बरं आहे, एरी बी तेच खाचं, आणि निवडणूक लागलो बी तेच खाचं, कसं जमल? अरे एरी मी तेच पानं खात होते, तू मला अभय दिला, मी ते झरगट पानं नाही खाणार, मग मला कवळे पानं लागतात. वाघ म्हणलं, मग ते कुठं आहेत? म्हणे इथंच आहेत. पण मग तोंड पुरत नाही, मग मला तुझ्या पाठीव बसायचं. ऐका, वाघाच्या पाठीव शेळी उभा राहिली आणि कवळे कवळे पानं खाऊ लागली. हे पाहिलं गरुडानं. गरुड म्हणला, ज्या वाघानं शेळीला खावं तो शेळीला खाऊ घालायलाय,
ह, जिल्हा परिषदची निवडणूक लागली काय? नेमकी नेमकी भानगड काय आहे? नेमकी भानगड काय आहे? तो गेला शेळीला विचारायला, शेळी ताई काय? अरे ज्या वाघानं तुला खावं तो वाघ तुला खाऊ घालतोय, कारण काय? शेळी म्हणली, उगच कुणी कोणासाठी करत नाही, उपकार केलेत उपकार. कुणावर? वाघावर. गरुड म्हणला, उपकार केल्यावर वाघ सुद्धा पाठीवर घेतो. आता आपण बी कोण हाव तरी उपकार करायचे, पण कोण हाव करावं मिळत लागेल. कोण हाव करावं कोण हाव करावं. पुढे एक डोपकड साचलेलं दिसलं आणि तिथं 5-6 उंदराचे पिल्ले फसले होते. गरुड म्हणला, हे पिल्ले वाचले की उपकारच झाले. त्यानं ते पिल्ले काढले आणि शॅम्पू लावून धुतले. शॅम्पू लावून नाही धुतले, कारण उंदर शॅम्पू लावीत. धन्यवाद. बरं, ते पिल्लं त्यांनी धुतले, पण थंडीनं पिल्लं अशी थुडथुड करून मरायला टिकली. आता मरतात. ते म्हणलं, हे उपकार करायचे तर पाप व्हायले, पण मरू देणार नाही. मग त्याने अशी पिल्लं जमिनीवर ठेवली आणि आपली पंख पसरली आणि आपल्या पंखाची ऊब त्या पिल्लांना दिली. 1 तास झाला हो, पिल्लं त्या उभेच राहिली. आता गरुडाला वाटलं ठीक आहे, गरुड तिथून उडून जाऊ लागला. त्याला उडताच येईना. कशामुळं? या उंदराच्या पिल्लाने त्याचे पख कुरतडले ना. असा गरुडाला राग आला. कोणाचा? पिल्ल्याचा नाही आला हो, शेळीचा आला. पिल्ले तर उंदर काय करणार आहेत, कुरतडणार ना. शेळीचा राग आला. का रे शेळी ताई, म्हटली उपकार केल्यावर खूप मोठेपणा मिळतो, आणि ज्याच्यासाठी आयुष्यभर झटलो ना त्यानंच मोठ तिकीटच आलं. ते चुकलं जरा आपलं. ज्याच्यासाठी एवढं केलं, ते निवडणूक लागली मला असं होतं कधी कधी, ज्याच्यासाठी केलं त्यानेच माझे पंख छाटले. उत्तर घरी घेऊन जा. शेळी त्या गरुडाला म्हणली, हे गरुड दादा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव बरं का. दीपक महाराज लक्षात ठेवा, वाघ महाराज फार गोड आहे. शेळी गरुडाला सांगते, हे गरुड दादा, उपकार हे नेहमी वाघासारख्यावर करायचे असतात, उंदरासारख्यावर नाही. कारण उंदरासारख्यावर उपकार केले, तुम्हाला म्हणलं ते तुमची जागा काठीत असते, नाही कळालं? हो, शिष्य म्हणून नेला गुरुच काटला. त्याला काय होतं, बाप काय अवघड आहे, लय अवघड झालं. म्हणून दीपक महाराज, आता तुम्ही लय जणायला शिकवायले, पण एखादा डाव मागं ठेवजा, हे कव्हा पलटते सांगता येत नाही. तसे हे बरे आहेत. एक पहिलवान महाराज हिंद केसरी पहिलवान, सगळं जग जिंकलं, आणि मग त्याला मीडियावाल्याने विचारलं, तुझी काय इच्छा आहे? म्हणला, एकच इच्छा आहे, एकदा गुरु आपटायचा. बघा ते काय गुरु आपटायचा. गुरुला विचारलं, शिष्य म्हणाला तुला आपटायचं. ते म्हणलं, माया आता ताकद आहे का काय आहे, पण नाही म्हणला, मला एकदा ह्याला आपटीलं की कोणी म्हणणार नाही. ते म्हणले ठीक आहे. आता गुरु शिष्याची कुस्ती म्हणल्यावर का लोक पाहायला कमी येतात का? हा समाज जमला, हलकी काय वाजवायला लागली. ह्या पहिलवान लगे बैठका जोर, हलकी होती ना ती, त्यामुळे महाराज असं जोर काय काढायला लागला, आणि हातात कुस्ती सुरू होणार. हातात हात दिला हो, आणि काय बघताय, बघूस तर गुरुनं शिष्य असा उचलून आदळा. शिष्य म्हणला, हा गुरु चांगला नाही म्हणे. हा गुरु चांगला नाही का? याच्याकडे द्वेत आहे. आणि काय झालं, यानं मला सगळे डाव शिकले, पण हे डाव शिकिलाच नाही. गुरु म्हणला, ह्या डावाचं नाव उरफाट्या डाव आहे. आणि हे डाव कशासाठी असतो? ते म्हणला, एखादा शिष्य उरफाटला की त्याच्यासाठी असतो, बाकी काय. लक्षात आलं का? काय जाऊ दे आता. परोपकार, आपण ही साधू संतांनी आपल्याला एवढी मोठी शिदोरी दिली, त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. आपण उपकाराची परतफेड परोपकाराने केली पाहिजे. जसं वाघानं शेळीची परतफेड परोपकाराने केली, पण उंदराने अपकाराने केली. मग आपण या संप्रदायात आहोत ना, आपण ज्ञानोबा तुकोबारायचा विचार घेऊन चालतोय ना, हा विचार आपण डोक्यावर घेऊन फिरलं पाहिजे, कारण त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. पण जर आपण तो विचार पोखरायला लागलो ना, विचार डोक्यावर घेऊन चालू, तोपर्यंत संप्रदायातले आपण वाघ आहेत. पण ज्या दिवशी आपण त्या विचाराची प्रतारणा करायला लागू ना, त्या दिवशी आपण त्याच्यातले उंदीर आहेत, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. गोष्ट लक्षात ठेवा. मग माझ्या पांडुरंगाला काही लागत नाही. जातात पोरं गाडी करून तिरुपती बालाजीला, अनेक देवाला जात असतील. 500चे कमी नोट कधी आपण त्या भोतात टाकत नाही. पण माझ्या पांडुरंगाच्या दारात गेलेली माणसं बंडल काढतात 500चे,
त्याच्यात 100च्या नोटा मागं सारतात, 50च्या मागं सारतात, 20च्या बाजूला सारतात, 10च्या बी कडक कडक मागं ठेवतात आणि चिटकलेली 10ची नोट त्या पेटीत टाक. माझा देव म्हणतो ती 10ची बी नको मला, काही न लगे एक. काही न लगे एका भावाची काही न लगे एका भावाची काही न लगे Ah